कमला नेहरू माध्यमिक विद्यालय खोरी गल्ली हे जे विद्यालय आहे ते मागच्या 15 दिवसापासून सातत्यानं चर्चेत आहे. हे कुठल्या चांगल्या गोष्टीमुळे चर्चेत नाही, तर 3 शिक्षकांच्या पटावर पाय देणारं विद्यालय म्हणून या विद्यालयाची आता ओळख होताना आपण पाहतोय. आज तुम्ही पाहताय उपोषणाचा 15वा दिवस आहे आणि या उपोषणाच्या 15व्या दिवसामध्ये या ठिकाणी शिक्षणाधिकारी असतील किंवा त्या ठिकाणी शिक्षण उपसंचालक असतील किंवा संस्थेचे पदाधिकारी असतील यांनी कुठलीच आणि कोणत्याही प्रकारे संबंधित उपोषणकर्त्याची दखल घेतलेली नाही. मात्र या प्रक्रियेच्या दरम्यान एक महत्त्वाचा एक निर्णय त्या ठिकाणी झालेला आहे. आपण असं म्हणूया की एक महत्त्वाची घडामोड झालेली आहे या बाबतीमध्ये. ती म्हणजे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी तुम्हाला बोलावून घेतलेलं होतं. एक तोंडी सुनावणी वजा प्रक्रिया त्या ठिकाणी पार पडली. तर मला सांगा त्या प्रक्रियेमध्ये काय झालेलं आहे, सविस्तर सांगा. नमस्कार, माझं नाव चादर उत्तरेश्वर. मागील 10 वर्षापासून मी या संस्थेमध्ये काम करत आहे. 2016पासून आज माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी CO साहेब यांना मुख्य आमचे जे काही शिक्षण अधिकारी साहेब आहेत त्यांना त्या ठिकाणी बोलवून घेऊन आणि आम्हाला पण तिघांना समक्ष त्या ठिकाणी बोलवून घेऊन त्यांना आमचं ज्या प्रकरण आहे त्या प्रकरणावरती सविस्तर आज चर्चा केली. आज खूप दिवसानंतर आज कुठंतरी असं एक आशेचं किरण आमच्याकडे हे झालेलं आहे. मागील 15 दिवसापासून आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसलेलो आहोत. आमच्या कुठल्याही प्रकरणाची दखल प्रशासनाकडनं घेण्यात आलेली नाही. फक्त आम्हाला पत्र देण्यात आले आणि तुम्ही उपोषणाला उठा एवढंच आम्हाला सातत्यानं सांगण्यात आलेलं आहे. पण आज थोडंसं कुठंतरी एक आशेचं किरण आमच्या मनामध्ये हे झालेलं आहे. जसं साहेबांनी सविस्तर आमच्या प्रकरणाची चर्चा केली, आमच्या तिघांसोबत बोलले, त्याचबरोबर आपले जे शिक्षण अधिकारी साहेब आहेत त्यांच्यासोबतसुद्धा त्यांनी चर्चा केली आणि त्यांनासुद्धा प्रश्न उत्तर या ठिकाणी विचारले गेले आणि त्यानुसार त्यांना आदेश म्हणजे त्यांना एक प्रकारे त्यांना असे निर्देश दिले की बाबा तुम्ही काय करा, योग्य ती कारवाई करा. ह्यांच्यावरती जो अन्याय होत आहे त्या अन्यायाला कुठंतरी वाचा फुटली पाहिजे अशा हिशोबाने ते आज त्या ठिकाणी बोललेलं आहे. जसं की आमच्याकडे असलेले जे अतिरिक्त शिक्षकाचा जो प्रश्न आहे त्यांना समोर घेतलेला आहे, तो अतिरिक्त शिक्षकासंदर्भात काय निर्णय घ्यायचे या संदर्भात शिक्षणाधिकारी साहेबांना त्या ठिकाणी त्यांना सांगितलं आणि आम्ही पण त्यामध्ये जी काही वास्तविक परिस्थिती आहे ती त्यांच्यासमोर आणण्याचा प्रयत्न केला. जसं की शिक्षणाधिकारी साहेबांनी आमच्या त्या दिलेल्या पत्रामध्ये 2 तारखेला आम्हाला जे 2 जूनला त्या ठिकाणी पत्र दिलेलं आहे, 2 जुलैला पत्र दिलेलं आहे. त्या पत्रामध्ये सांगितलं की असं त्यांनी एक चार्ट करून दिलेला आहे की त्या ठिकाणी कोणते पद रिक्त आहेत आणि कोणते शिक्षक अतिरिक्त ठरलेले ते त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि त्यानुसार त्यांना काय केलं की जे अतिरिक्त शिक्षक आहेत जसं की CO आमच्या जे शिक्षणाधिकारी साहेब आहेत त्यांना सांगितलं त्या ठिकाणी की बाबा आम्ही काय केले कारवाई, तर ती त्यांनी त्या ठिकाणी सांगितले की आम्ही जे म्हणजे जे मुख्याध्यापक आहेत ज्या शाळेवरती त्यांना अतिरिक्त शिक्षकांना नियुक्ती दिलेली आहे, आम्ही कार्यमुक्त केलेलं आहे, तर ते पुढचे जॉईन करून घेत नाहीत. मग त्यांची आम्ही काय केलं, पगार बंद केली असं त्यांना सांगितले. मुख्याध्यापकाची पगार बंद केली फक्त. मग त्या ठिकाणी चर्चा जी झाली त्या चर्चेमध्ये CO साहेबांना असं सांगितलं की तुम्ही काय करा, ज्या शिक्षकांचं समायोजन झालं त्या संस्था संबंधित शिक्षकांना रुजू करून घेत नाही, यामुळे आम्ही त्यांची पगार बंद केली असं शिक्षणाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. मग त्यांनी CEO समोर काही लेखी पुरावे सादर केले का या संदर्भात? नाही, लेखी तसं काहीच नाही. आमची फक्त चर्चा झाली या ठिकाणी, किंवा तुम्ही असं करा. शिक्षणाधिकाऱ्यांनी काही लेखी दिलं का त्यांची पगार बंद केलेलं? नाही, काहीच दिलेलं नाही. बरं, मग या गोष्टीवर विश्वास बसतो का तुमचा? आता ते आमचं तर काय, आम्हाला तर काय माहीत नाही. प्रशासनामध्ये काय चालले ते कुठले कागद आपल्याला दाखवत नाहीत. तर त्यांचा प्रशासकीय भाग आहे, मग ते CO साहेबाला देतील आणि CO साहेबाला देणार आहेत नाही देणार आहेत किंवा काय देत आहेत काय नाही हे विचारण्याचा अधिकार समाज माध्यमांना आहे आणि ते त्या पद्धतीने तुम्ही त्याचं पाठपुरावा करावा ही तुमच्याकडनं आम्हाला अपेक्षा आहे. धन्यवाद. तर ठिकाणी काउन्सिलिंग करून समुपदेशनाच्या माध्यमातून ज्या 3 शिक्षकांचं समायोजन वेगवेगळ्या संस्थांमध्ये केलेलं आहे त्यांना त्या ठिकाणी नियुक्ती दिलेली आहे, मात्र ते कारण जॉईन करत नाहीत तो करीत आहे. त्या संदर्भात मीडिया पर्सन म्हणून विचारणा करणारच आहे. पण शिक्षणाधिकाऱ्यांचं म्हणणं असे ते परत तोच प्रश्न, त्यांचं म्हणणं असं ते की आम्ही संबंधितांची पगार बंद केली. तसं काही लेखी पत्र काढले का? नाही, क्षीरसागर साहेबांनी असं कोणतंही पत्र लेखी दाखवलेलं नाही. CO साहेबांनी विचारलं त्यांना की जे तुम्ही करताय ते लेखी द्या असं फक्त, आणि जे शिक्षकांना तुम्ही कार्यमुक्त केलंय त्यांचंही लेखी उत्तर घ्या आणि ते प्रशासनाला हे करा, आवक जावक विभागाला तुम्ही सबमिट करा आणि एक परत मलाही द्या आणि एक तुमच्याकडे ठेवा. आणि तुम्ही काय काय करताय त्याचं कोणतंही असं उडवाउडी उत्तरे न देता कागदोपत्री उत्तरे द्या. जी कागद त्या 2 जुलैच्या कागदावरतीच त्यांनी फोकस केलं आणि जी आमची जी नियुक्ती आहे माध्यमिक शाळेवरती ती नियुक्ती योग्य असं वाटतं की त्यांच्याकडूनच आमची अपेक्षा पूर्ण होईल आणि त्यांनी जे निर्देश देतील त्यांना काहीतरी यांचा प्रश्न मार्गी लावावा आमची सभाकडूनच अपेक्षा आहे. बरं, आज जे CO साहेबांनी तोंडी निर्देश दिलेले आहेत तर त्यामध्ये त्यांनी सरळ वैयक्तिक मान्यतेसाठीचे नियुक्तीचं पत्र काढा असं म्हणलेलं आहे का?
असं तर म्हटलेलं नाही, पण त्यांनी त्या शिक्षकांचं झाल्यानंतर ह्यांचा प्रश्न मार्गी लावा असं त्यांचे शब्द आहे. कदाचित हे जे उपोषण करते मागच्या 15 दिवसापासून इथं बसलेले आहेत, यांच्या नियुक्तीचं पत्र जर निघालं नाही तर अजून एका अधिकाऱ्याने मारलेली थाप, असं सुद्धा आजच्या या CEO वृत्तीचं आपण त्या ठिकाणी वार्तांकन करू शकतो, असं होऊ शकतं. मला सांगा काय वाटते, आजी CEOने सुनावणी केली, जी कार्यवाही झाली तोंडी स्वरूपामध्ये ते झाल्याचं समजते, याला लेखी स्वरूप द्यायला पाहिजे होतं का? आदरणीय मुख्य कार्यकारी अधिकारी साहेबांनी त्या ठिकाणी संबंधित क्षीरसागरचे माध्यमिकचे शिक्षण अधिकारी आहेत त्यांना सांगितलं की ज्यांना समायोजन केलं आहे ते जर समायोजन केल्याशिवाय जर रुजू होत नसतील तर त्यांचे पगार तात्काळ बंद करा आणि त्यांचे पगार बंद केल्याच्यानंतर थोड्याच कालावधीमध्ये सदरित शिक्षकांचे अप्रुव्हल मान्य करा, वैयक्तिक मान्यता त्यांना देऊन टाका, असे तोंडी आदेश दिलेले आहेत. एकीकडं ठिकाणी CEO पण म्हणतात की त्या ठिकाणी तुम्ही त्यांना 3 शिक्षकांचं समायोजन झाल्यानंतर यांना रुजू करून घ्या. ही सगळी प्रक्रिया कुठेतरी ऑन रेकॉर्ड कागदावर आली पाहिजे असं वाटते का नाही? नाही, एक जी सिस्टम आहे ते व्यवस्थापनामध्ये दाखवायचं एक करायचं एक हा भाग चाललेलाच आहे. पण त्याच्यामध्ये ह्या जे गोरगरीब शिक्षक आहेत ते आज काही 12 काही 10 वर्षापासून काम या ठिकाणी विनावेतन करतायत, यांची खरं म्हणजे पिळवणूक आहे. कारण यांची लहान लहान लेकरं यांना घरी गेल्याच्यानंतर विचारतात, पप्पा तुम्ही दिवसभर उपोषणाला होते काय झालं. म्हणजे खरोखरच ह्या गोरगरीब शिक्षकांची खूप पिळवणूक आहे. याच्यातून आदरणीय मुख्य कार्यकारी अधिकारी निश्चित मार्ग काढतील असंच त्या चर्चेवरून वाटलं. आपण पाहतोय की या ठिकाणी हे जे 3 शिक्षक उपोषणाला बसले आहेत, तर हे शिक्षक उपोषणाला बसले हा त्याच्यावर अन्याय झाला ही जरी बाजू असली, तर दुसरी बाजू म्हणजे भारतांवर लातूर शहरातील कमला नेहरू विद्यालयामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेला हा फार मोठा अन्याय आहे. ज्यावेळेस एखादा शिक्षक अडचणीत येतो त्यावेळेस देशाचं भविष्य हे अंधारात ढकललं जातं, हे आपल्याला सर्वश्रुत आहे. या घटनेमध्ये म्हणजे या 3 शिक्षकांना मागच्या 10-12 वर्षापासून ते प्रामाणिकपणानं विनावेतन सेवा देत आहेत आणि त्यांची नियुक्ती न करण्यापाठीमागं अनेक लोकांचे अंतस्थ हेतू असू शकतात. यामध्ये ज्यावेळेस शिक्षण अधिकाऱ्यांशी आम्ही संपर्क करतो त्यावेळेस शिक्षण अधिकारी फक्त एक पट्टी रटतात. ते म्हणतात की 10 लोकांची संच मान्यता आहे आणि 10 लोक कार्यरत आहेत, आम्ही पगार काय हवेतून काढायचा का? एका जबाबदार शिक्षण अधिकाऱ्याला हे बोलणं मुळात शोभत नाही. ज्या 3 शिक्षकांचं समायोजन काउन्सिलिंगच्या द्वारे केलं असल्याचं ते अभिमानानं सांगतात, ते 3 शिक्षक जर रुजू होत नसतील तर त्यांच्यावर कडक कारवाईचा बडगा हे शिक्षण अधिकारी का उचलत नसतील? त्याचबरोबर हे 3 शिक्षक इथं उपोषणाला मागच्या 15 दिवसापासून असताना शाळेमध्ये जी मुलं यांच्या हाताखाली शिकत होती त्यांच्या भवितव्याचा प्रश्न हा या प्रशासनाला भेडसावतो का? हा त्यासोबतचा प्रश्न आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे ज्या संस्थांनी त्या संबंधित 3 शिक्षकांना रुजू करून घेतलेलं नाही त्यांचा नेमका काय प्रॉब्लेम आहे हे सुद्धा समजायला तयार नाही. तर या ठिकाणी शिक्षण व्यवस्थापन असेल किंवा शाळा प्रशासन असेल, ते संबंधित समायोजित झालेले 3 शिक्षक असतील किंवा त्यांना रुजू न करून घेणाऱ्या 3 संस्था असतील, तरी अशा प्रकारे एक संस्थात्मक पद्धतीनं एक शोषण या ठिकाणी या 3 शिक्षकांचं सुरू आहे. आणि हे सगळे अँगल जोपर्यंत आपण तपासत नाही आणि त्या सगळ्या लोकांना ऑन रेकॉर्ड आणून त्यांचा अंतस्थित्व आपण शोधत नाही तोपर्यंत या 3 शिक्षकांना न्याय मिळणार नाही असं मला वाटतंय. महाराष्ट्र जीवन न्यूजच्या वतीनं या प्रकरणाचा सखोल असा पाठपुरावा करून जोपर्यंत या शिक्षकांना वैयक्तिक मान्यतेचं पत्र बहाल केलं जात नाही तोपर्यंत महाराष्ट्र जीवन न्यूज या प्रकरणाचा पाठपुरावा करत राहील. शेवटी जनसामान्यांना न्याय देणं हे पत्रकारितेचं आणि पत्रकाराचं आद्य कर्तव्य असतं, हेच खरं आहे. मी विक्रांत शंके, कॅमेरा पर्सन प्रज्वलसह महाराष्ट्र जीवन न्यूजसाठी लातूर.